नमस्कार. आज दिनांक 1 जुलै 2026. आजपासून आपण चालू घडामोडींच्या सरावाला पुन्हा सुरुवात करत आहोत. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आर्थिक पारदर्शकतेसाठी कोणते नवीन AI पोर्टल सुरू केले आहे? या ठिकाणी पहा, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आर्थिक पारदर्शकतेसाठी म्हणजेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या ऑडिटमध्ये जे काही त्रुटी येतात त्या AIच्या माध्यमातून शोधण्यासाठी रूरल इंटरनल ऑडिट पोर्टल लॉन्च केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आर्थिक पारदर्शकतेसाठी रूरल इंटरनल ऑडिट पोर्टल लॉन्च केलेलं आहे. याचा वापर AIच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या ऑडिटमधील त्रुटी शोधणं हे अनिवार्य असेल किंवा समाविष्ट असेल. प्रश्न क्रमांक 2 पहा, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB नुकताच कोणता नवीन धोरणात्मक आराखडा प्रसिद्ध केला आहे? मित्रांनो, NCBने नुकताच व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 लॉन्च केलेला आहे. यानुसार आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, दिल्ली सरकारने मार्च 2030 पर्यंत एकूण वाहनांपैकी किती टक्के वाहने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? आता या ठिकाणी पहा, दिल्ली सरकारने एक नवीन पॉलिसी आणलेली आहे. कोणती पॉलिसी आहे? तर दिल्ली EV पॉलिसी 2026. या पॉलिसी अंतर्गत 2030 पर्यंत राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील 30% वाहनं ही इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. पॉलिसीचं नाव काय आहे? दिल्ली EV पॉलिसी 2026. यानुसार 30% वाहनं 2030 पर्यंत इलेक्ट्रिक केली जातील. चौथा प्रश्न, जैविक विज्ञान क्षेत्रात संयुक्त पदव्युत्तर कार्यक्रमासाठी IIT दिल्लीने फ्रान्सच्या कोणत्या युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, जैविक विज्ञान क्षेत्रामध्ये संयुक्तपणे पदव्युत्तर आणि PhD कार्यक्रमासाठी IIT दिल्लीने फ्रान्सच्या सोर्बोन युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे पर्याय ए. IIT दिल्लीनं फ्रान्सच्या सोर्बोन युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रीन ऑस्कर मानला जाणारा व्हिटली पुरस्कार 2026 कोणत्या 2 भारतीय महिलांना मिळालेला आहे? व्हिटली पुरस्कार पर्यावरणातील ऑस्कर मानला जातो किंवा ग्रीन ऑस्कर मानला जातो. आणि मित्रांनो, हा 2026 साठी परवीन शेख आणि बरखा सुब्बा यांना देण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 6, परवीन शेख यांनी चंबळ नदी खोऱ्यात कोणत्या लुप्तप्राय पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोहीम चालवली? आता मित्रांनो, त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? व्हिटली पुरस्कार 2026 मिळाला. आता मित्रांनो, परवीन शेख यांनी काय कार्य केलेलं आहे? तर चंबळ खोऱ्यातील इंडियन स्कीमर नावाच्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी गार्डियन्स ऑफ द स्कीमर नावाची मोहीम राबवलेली होती. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय डी. त्यांनी इंडियन स्कीमर या पक्ष्याच्या संरक्षणासाठी कार्य केलेलं आहे. आणि मित्रांनो, त्यांची संख्या आता 400 वरून 1000 करण्यात यांना यश मिळालेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बरखा सुब्बा यांना का पुरस्कार मिळाला? कारण बरखा सुब्बा मित्रांनो या पूर्व हिमालयातील उभयचर प्रजातींवर संशोधन करत आहेत. म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी 30 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारे आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉइड दिन म्हणून का साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 1908 मध्ये 30 जून 1908ला रशियामधील तुंगुस्का या ठिकाणी एक ॲस्ट्रॉइडचा स्फोट झालेला होता. आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉइड दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. काय झालं होतं? 30 जून 1908ला रशियातील म्हणजे सायबेरियातील तुंगुस्का या ठिकाणी ॲस्ट्रॉइडचा स्फोट झालेला होता. पुढे प्रश्न क्रमांक 8, ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2026 मध्ये भारताने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावलेले आहे? या ठिकाणी पहा, ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2026 यामध्ये भारत हा 13व्या स्थानावर आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, चक्रीवादळे आणि मान्सूनच्या अचूक अंदाजासाठी इस्रो कोणता स्वदेशी हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? चक्रीवादळे आणि मान्सूनच्या अचूक अंदाजासाठी इस्रोकडून इन्सॅट 4E हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. उद्देश काय आहे?
चक्रीवादळ आणि मान्सूनच्या अचूक अंदाजासाठी. प्रश्न क्रमांक 10. पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशात सर्वाधिक परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे भारतातील अव्वल राज्य कोणते? आता या ठिकाणी पहा. परदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे तमिळनाडू आणि दुसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आपलं मराठी व्याकरणाचं एक PDF पुस्तक आहे जे आपण 200 रुपयांना देत होतो. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकचा सराव होता आणि प्रत्येक टॉपिकवर किमान 200 ते 250 प्रश्न होते. अशा प्रकारे हे 870 पानांचं PDF पुस्तक आपण 200 रुपयांना देत होतो. त्यासोबतच 168 पानांच्या PDF नोट्स आपण देत होतो आणि त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या स्पष्टीकरणासह आपण देत आहोत. अशा प्रकारे आपल्या पूर्ण सिरीजची किंमत 200 रुपये होती, परंतु आपण ती किंमत कमी करून 3 जुलैपर्यंत म्हणजेच आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वर्धापन दिनापर्यंत ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. यामध्ये आपल्याला 870 पानांची PDF, त्यासोबतच 168 पानांच्या नोट्सची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त 50 रुपयांमध्ये मिळणार आहेत. या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं, याचा फ्री डेमो पाहायचा. हा डेमो कसा पाहता येईल तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज पाठवायचा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला आम्ही A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या PDFचा डेमो देऊ. हा डेमो पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की 50 रुपयांमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात का, आणि जर तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही हा संच खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, एक 870 पानांची PDF, दुसरी 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या PDF प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये असेल प्रत्येक प्रश्नाचं मुद्देसूद आणि संपूर्ण स्पष्टीकरण. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण दुसरे कुठे पाहायची गरज नाहीये आणि हे सर्व आपल्याला MPSC, तलाठी, पोलीस भरती, त्यासोबतच सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय आणि तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर हा संच आपल्याला अत्यंत उपयुक्त राहील आणि हा संच आपल्याला मिळणार आहे फक्त 50 रुपयांना. ऑफर फक्त 3 जुलै 2026 पर्यंत लागू असणार आहे, त्या अगोदर खरेदी करा. प्रश्न क्रमांक 11. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2026 नुसार गेल्या दशकात वनक्षेत्र वाढवण्यात जगात भारताचा क्रमांक येतो आहे. त्या ठिकाणी पाहायचं आहे इंडेक्सचं किंवा असेसमेंटचं नाव काय आहे, ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2026. आणि या मित्रांनो या असेसमेंट नुसार गेल्या 10 वर्षांमध्ये वनक्षेत्र वाढवण्यामध्ये भारत हा जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या? 3ऱ्या, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? चीन आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. कशामध्ये तर गेल्या 10 वर्षामध्ये वनक्षेत्र, जंगल क्षेत्र वाढवण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 12. RBIने 1 जुलै 2026 पासून बँकांसाठी व्याजदराबाबत कोणती नवीन डिजिटल प्रणाली सक्तीची केली आहे? या ठिकाणी पहा, बँकांचा जो व्याजदर असतो तो रेपो दराशी सुसंगत असावा आणि ग्राहकांसाठी तो लगेच समजण्याजोगा असावा. यासाठी RBIने 1 जुलै पासून डिजिटल बेंचमार्क लेंडिंग रेट या प्रणालीची सक्ती केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. RBIने 1 जुलै 2026 पासून बँकांसाठी डिजिटल बेंचमार्क लेंडिंग रेट नावाची प्रणाली सक्तीची केलेली आहे. उद्देश काय आहे तर बँकेतील व्याजदर हा रेपो दराशी सुसंगत करणं आणि ग्राहकांना व्याजदराबाबत पूर्ण माहिती मिळवून देणं. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 13. अलीकडेच ऐतिहासिक वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी निधी जाहीर झाल्यामुळे चर्चेत असलेले कांगला पॅलेस कोठे आहे? आता या ठिकाणी पहा, कांगला पॅलेस ही पूर्वी मणिपूरची राजधानी होती, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. कांगला पॅलेस हे मणिपूरमध्ये आहे. आता याबद्दल आणखी कोणती माहिती महत्त्वाची आपण पाहू शकतो तर या ठिकाणी कांगला पॅलेस मित्रांनो मीतेई राज्यांचे पारंपरिक आणि ऐतिहासिक केंद्र होते. कोणाचे? मीतेई राज्यांचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय वायुसेनेने पश्चिम सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते स्वदेशी सशस्त्र हेलिकॉप्टर तैनात केले आहे? या ठिकाणी पहा, भारतीय वायुसेनेने पश्चिम सीमेवर म्हणजेच
राजस्थान बॉर्डरवर सुरक्षा वाढवण्यासाठी रुद्र नावाचं सशस्त्र हेलिकॉप्टर तैनात केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी. हे जे आहे ते शत्रूच्या वाहनांवर, शत्रूच्या टँकवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त करतं. आणि मित्रांनो, हे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनं बनवलेलं आहे. कुठे तैनात आहे? राजस्थानच्या बॉर्डरवर तैनात आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वृद्धीचा अंदाज किती टक्के केला आहे? या ठिकाणी पहा, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वृद्धी दर हा 7% इतका निश्चित केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. आधी यांनी काय म्हटलं? 6.6 आहे, नंतर म्हणाले 6.8 असू शकतो, आता म्हणतायत 7 पर्यंत पोहोचतोय, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय बी. IMF नुसार, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नुसार 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा दर हा 7% असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. युरोपीय अंतराळ संस्थेने विश्वातील डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी कोणते नवीन टेलिस्कोप मिशन सक्रिय केलेले आहे? आता या ठिकाणी पहा, नासा आणि युरोपियन स्पेस असोसिएशन म्हणजे ESA या दोन्हींनी मिळून युक्लिड स्पेस मिशन सक्रिय केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. याचा वापर कशासाठी होणार आहे? तर दूर दूरच्या ताऱ्यांचा शोध घेणं आणि डार्क मॅटर मधील जे रहस्य आहे ते उलगडणं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे, युक्लिड स्पेस मिशन. कोणी कोणी सुरू केलं? तर नासा आणि ESA. ठीक आहे, नासा आणि ESA. पुढे प्रश्न क्रमांक 17. सेमीकंडक्टर इकोसिस्टीमच्या विकासासाठी केंद्र सरकारने IIT मद्रासच्या मदतीने कोणता राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सेमीकंडक्टर इकोसिस्टीमच्या विकासासाठी केंद्र सरकारने IIT मद्रासच्या मदतीने डिजिटल इंडिया फॅब नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, काय? डिजिटल इंडिया फॅब नावाचा उपक्रम केंद्र सरकारने सुरू केलेला आहे, त्यासाठी त्यांनी IIT मद्रासची मदत घेतलेली आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्सून दरम्यान पसरणाऱ्या झिका व्हायरस आणि डेंग्यूच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणते पोर्टल कार्यरत केले आहे? तर मित्रांनो, पोर्टलचं नाव आहे नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज डॅशबोर्ड. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने झिका व्हायरस आणि डेंग्यूच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज डॅशबोर्ड नावाचं पोर्टल विकसित किंवा कार्यरत केलेलं आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स 2026 मध्ये भारताने जगात कितवे स्थान मिळवलेले आहे? आता इंडेक्स कोणता आहे? ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स 2026. कोणी जाहीर केला? तर ITU न जाहीर केला, म्हणजे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने जारी केला. आणि मित्रांनो, यामध्ये भारत हा 10व्या स्थानावर आहे, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 20. भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने म्हणजे ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने नुकतेच बौद्धकालीन प्राचीन स्तूपाचे अवशेष गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणाजवळ शोधले आहेत? त्या ठिकाणी पहा, ASI कडून नुकतेच गुजरातमधील खिजेडिया या ठिकाणी बौद्धकालीन प्राचीन स्तूपांचे अवशेष शोधलेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. कोठे? गुजरातमधील खिजेडिया. प्रश्न क्रमांक 21. दरवर्षी 30 जून हा दिवस भारतात संथाळबंड किंवा हूल दिन म्हणून कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 30 जून तारीख लक्षात ठेवायची आहे. 30 जून 1855ला सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली संथाळांनी बंड केलं होतं, म्हणून मित्रांनो 30 जून हा दिवस आहे तो संथाळ बंड दिवस किंवा हूल दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर असणार आहे, हा दिवस आहे तो सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. संथाळांच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं होतं? सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 22. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 30 जून 2026 पासून कोचिंग क्लासेसच्या कोणत्या गोष्टींवर पूर्ण बंदी घातली आहे? डार्क पॅटर्न्स आणि 100% सिलेक्शनच्या खोट्या दाव्यांवर, म्हणजेच समजा एखाद्या विद्यार्थ्याचा फोटो 2 पेक्षा अधिक अकॅडमीच्या
याच्यावर पोस्टरवर झळकतोय तर त्या अकॅडमीवर कारवाई केली जाईल. अशा प्रकारे मित्रांनो डार्क पॅटर्न्स आणि 100% सिलेक्शनच्या खोट्या दाव्यांवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं हे पाऊल उचललेलं आहे आणि 30 जून 2026 पासून कोचिंग क्लासेसच्या या गोष्टींवर बंदी घातलेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय नौदल युद्ध सराव रिम्पॅक 2026 कोठे सुरू झाला? रिम्पॅक 2026 अमेरिकेतील हवाई बेटावर असलेल्या पर्ल हार्बर या ठिकाणी हा सराव सुरू करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी, पर्ल हार्बर, हवाई, अमेरिका. प्रश्न क्रमांक 24, जून 2026च्या ताज्या अहवालानुसार भारताचा परकीय चलन साठा ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचून किती अब्ज डॉलरच्या पार गेलेला आहे? मित्रांनो भारताचा परकीय चलन साठा आहे तो 685 अब्ज डॉलरवर गेलेला आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25, लहान मुलांमधील ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे? या ठिकाणी पाहायचं, लहान मुलांमधील ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून न्यायमूर्ती सिन्हा डिजिटल सुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.